Everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study textbook in English for class 11 Hornbill, chapter number 5, The Alien Planet, The Green Movement's Role by Nani Palkhiwala, part 2nd. Let's start. It has been well said that forest precede mankind, desert follow. आणि म्हणून असं म्हटलं जातं की माणसाच्या अगोदर काय होतं तर फॉरेस्ट होतं आणि त्याच्यानंतर काय आलं वाळवंट झालं त्याचं. So the world ancient patrimony of a tropical forest is now eroding at the rate of 40 to 50 million acre a year, and the growing use of dung for burning deprives the soil of an important natural fertilizer. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पॅट्रिमोनी म्हणजे काय वारस. हा जो जगातला जंगलाचा जो काही वारस आहे, फॉरेस्ट जो आहे, वन म्हणूया आपण किंवा जंगल म्हणूया, जंगलाचा जो काही वारस आहे, जो या जगाचा पुरातन जगाचा आहे, तो अतिशय इरोडिंग म्हणजे संपत चाललेला आहे. जसं काय आपण म्हणूया एक एकर एका वर्षामध्ये एका एकरामध्ये किती रेट आहे त्याचा 40 मिलियन म्हणजे जवळपास 40 to 50 मिलियन 40 ते 50 मिलियन एकर प्रतिवर्षी वन हे जंगल संपत चाललेलं आहे. अँड द ग्रोविंग यूज ऑफ डंग म्हणजे काय गवऱ्यांचा वापर चाललेला आहे. कशासाठी ते जाळतात आणि त्याच्यापासून जे आपण म्हणूया त्याच्यामुळे सॉईल ही निघून जाते आणि म्हणून जो नॅचरल खत म्हणून त्याचा उपयोग होतो ते होताना दिसत नाही आहे. द वर्ल्ड बँक एस्टिमेट that a 5-fold increase in the rate of forest planting is needed to cope up with the expected fuel wood demanded in the year 2000. आणि आपण म्हणूया की जागतिक बँकेने सांगितलेलं आहे की 5 पटीने फॉरेस्ट जे काय आहे किंवा वन जे आहे वृक्ष लागवड जी आहे ती आता गरजेचं आहे. ज्या पद्धतीने हा जो लेख आहे 1994मध्ये लिहिलेला आहे आणि 2000मध्ये आता 2021 चालू आहे तर 2000मध्ये जर गरज पाहिजे असेल तर 5 पटीने फॉरेस्टची लागवड केली पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे. म्हणजे आता तर त्याच्या किती पट असेल ते पहा. सो जेम्स स्पेथ, the president of the World Resource Institute, said the other day, we were saying that we are losing the forest at an acre a second, but it is much closer to an acre and half to a second. आणि म्हणून इथे जेम्स स्पेथ हे जे अध्यक्ष आहेत कशाचे वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे, तर ते सांगत आहेत की असं म्हटलं जातं की आपण जंगल जे आहे हे सेकंदाला 1 एकर आपण आता संपत चाललेलो आहोत, परंतु आपण याच्याही खूप जवळ आहोत की 1 एकर आणि हाफ हे सेकंद आता जंगल जे आहे ते संपत चाललेलं आहे. So Article 48 of the Constitution of India provide that the state shall endeavor to protect and improve the environment and safeguard the forest and wildlife of the country. आणि म्हणून भारताची जी राज्यघटना आहे ती राज्यघटनेचा जो कलम आहे 48(1) त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही केली पाहिजे, पर्यावरणाचं संरक्षण हे झालं पाहिजे, वन्यजीव वन्य प्राणी यांचं देशातील संरक्षण झालं पाहिजे. बट what causes the endless anguish is the fact that law are never respected nor enforced in India. परंतु अँग्विश म्हणजे काय, पेन और सफरिंग. सगळ्यात दुःखाचं कारण जे म्हणूया की काय आहे की भारतामध्ये काही कायदे पाळले जात नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित भारतामध्ये केली जात नाही. फॉर इन्स्टन्स द कॉन्स्टिट्यूशन सेज दॅट कास्टिझम, अनटचॅबिलिटी अँड बॉन्डेड लेबर शॅल बी ॲबॉलिश्ड, बट दे फ्लोरिश शॅमलेसली इवन 44 years ऑफ द ऑपरेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि असंही म्हटलं जातं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये जातीयता किंवा अस्पृश्यता किंवा आपण म्हणूया कंत्राटी पद्धतीवर कामगार नेमणं हे जरी नष्ट केलं असेल तरी आपण म्हणूया ते भारतामध्ये अद्यापही चालू आहे. जरी 44 वर्ष आपण राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू करून झालेली आहे तरी हे सगळं चालू आहे. अ रिसेंट रिपोर्ट ऑफ आवर पार्लिमेंट एस्टिमेट कमिटी हॅज हायलाइटेड the near catastrophic depletion of Indian forest ever last 4 decades. आणि म्हणूया मागील जे काही 40 वर्ष आपण म्हणूया कॅटॅस्ट्रॉफी म्हणजे काय, एक संकट आलेलं आहे. कोणतं संकट, डिप्लिशन म्हणजे संपणं. काय संपलेलं आहे, इंडियन फॉरेस्ट.
भारतीय जंगल जे आहे 40 वर्षामध्ये भरपूर प्रमाणात हे संपून चाललेलं आहे, नष्ट होत आहे. इंडिया अकॉर्डिंग टू द रिलायबल डेटा इज लूजिंग इट्स फॉरेस्ट ॲट द रेट ऑफ 3.7 million acre a year. Large areas officially designated as forest land are already व्हर्च्युअली ट्रीलेस. आणि मग असं म्हटलं जातं की किती फॉरेस्ट नष्ट होत आहे, हा रेट किती आहे 3.7 मिलियन एकर एका वर्षामध्ये हे वन हे जे आहे किंवा जंगल हे कमी होत आहे. आणि म्हणून असंही सांगितलं जातं की जिथे हा जंगलाचा भाग आहे इथे काही करू नका, तिथेही वन्य संरक्षण हा भाग आहे, वनसंरक्षण जिथे कोणी लाकूड तोडू शकत नाही, तिथेही मोठ्या प्रमाणात झाडं हे आता नाही आहेत, सगळे तोडलेली आहेत. सो द ॲक्च्युअल लॉस ऑफ फॉरेस्ट इज एस्टिमेटेड टू बी अबाउट 8 times द रेट इंडिकेटेड बाय द गव्हर्नमेंट स्टॅटिस्टिक्स. आणि म्हणून कितीही नुकसान आहे जंगलतोडीचं, तर आत्ताच्या आपण म्हणूया गव्हर्नमेंटने जे काही संख्या सांगितलेली आहे, आकडेवारी सांगितलेली आहे, त्याच्या पद्धतीने 8 पटीने हा जो रेट आहे जंगलतोडीचा तो आहे. सो अ 3-year स्टडी using satellite and aerial photography conducted by the United Nations warns that environment has deteriorated so badly that it is critical in many of the 88 countries investigated. आणि म्हणून 3 वर्षाचा एक अभ्यास आहे. आपल्या आकाशामध्ये जे उपग्रह असतात ना किंवा हवेतून जे फोटोग्राफी काढले जातात, त्याचे जे अमेरिकेने काढले होते, त्यांनी आपल्याला वॉर्न केलं होतं की मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान हे झालेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी त्यांनी 88 म्हणजेच 88 देश जे आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं, चौकशी केलं आणि त्याच्यातून त्यांना कळलेलं आहे की किती मोठं नुकसान हे पर्यावरणाचं या जंगलतोडीमुळे झालेलं आहे. सो देर कॅन बी नो डाऊट दॅट ग्रोईंग वर्ल्ड पॉप्युलेशन इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट फॅक्टर डिस्टॉर्टिंग द फ्युचर ह्युमन सोसायटी. डिस्टॉर्टिंग म्हणजे काय, डिफॉर्म किंवा खराब करणे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे जगाची वाढती लोकसंख्या. हाही एक महत्त्वाचा घटक आहे ज्याच्या जो मानव जातीला हा खराब करत आहे. तर वाढती लोकसंख्या आपण म्हणूया, इट लुक मॅनकाइंड मोर दॅन 1 million years टू रीच द फर्स्ट बिलियन. आता आपण म्हणूया की जवळपास मिलियन इयर्स हे लागलेले आहेत फर्स्ट बिलियन लोकसंख्या होण्यासाठी. दॅट वॉज द वर्ल्ड पॉप्युलेशन अराउंड द इयर 1800. म्हणून 1800मध्ये एक मिलियन पॉप्युलेशन होण्यासाठी किती वर्ष लागले पहा. आणि बाय द इयर 1900 सेकंड बिलियन वॉज ॲडेड. आणि 1900मध्ये सेकंड बिलियन पॉप्युलेशन एवढी वाढलेली आहे. अँड द 20th century हॅज ॲडेड अनदर 3.7 billion. त्याचबरोबर 20व्या शतकामध्ये 3.7 बिलियन लोकसंख्या झालेली आहे. द प्रेझेंट वर्ल्ड पॉप्युलेशन इज एस्टिमेटेड ॲट 5.7 billion. एव्हरी 4 days द वर्ल्ड पॉप्युलेशन इन्क्रीजेस बाय 1 billion. पहा, तर आपण म्हणूया आत्ताच्या जगामध्ये जवळपास 5.7 बिलियन ही लोकसंख्या आहे आणि प्रत्येक 4 दिवसाला ही जी लोकसंख्या आहे ती 1 मिलियन एवढी प्रमाणात वाढलेली आहे. सो फर्टिलिटी फॉल्स ॲज इन्कम रायझेस, एज्युकेशन स्प्रेड्स अँड हेल्थ इम्प्रूव्ज. आणि म्हणून या अशा पद्धतीने फर्टिलिटी म्हणजे काय, जन्म किंवा जन्मदर जो आहे तो कमी झालेला आहे. जसं जसं मुलं आत्ताची जी पिढी आहेत ते शिक्षण घेतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी ते काळजी हे घेताना आपल्याला दिसतात. दस द डेव्हलपमेंट इज द बेस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह बट द डेव्हलपमेंट इटसेल्फ मे नॉट बी पॉसिबल इफ द प्रेझेंट इन्क्रीज इन नंबर कंटिन्यूज. परंतु आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या ही वाढलेली आहे. तर ही जी लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर अतिशय नुकसान हे सगळ्यांचं होणार आहे. तर इथे हे आपल्याला सांगितलेलं आहे. विल मूव टू द नेक्स्ट. द रिच गेट रिचर अँड द पुअर बिगेट चिल्ड्रन विच कंडेम देम टू रिमेन पुअर. आता जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होत चाललेले आहेत, परंतु गरीब काय करतात, बिगेट म्हणजे टू गिव लाईफ. जसे बच्चा पैदा करना कहते ना, तर मुलं निर्माण करण्याचं काम हे गरीब लोक करतात आणि त्याच्यामुळे ते गरीबच राहत आहेत. मोर चिल्ड्रन डज नॉट मीन मोर वर्कर, मिअरली मोर पीपल विदाऊट वर्क. आता जास्त मुलं झाली म्हणजे जास्त कामगार होतील का, तर नाहीत. तर काहींना विदाऊट वर्क, रोजगारच नाही आहे. इट इज नॉट सजेस्टेड दॅट ह्युमन बीइंग बी ट्रीटेड लाईक अ कॅटल अँड कंपल्सरी स्टरलाइज. आणि म्हणून असं ही सूचित केलेलं नाही की माणसाने कॅटलसारखं किंवा प्राण्यांसारखंही वागलं पाहिजे आणि जे कंपल्सरी स्टरिलाइज्ड केलं पाहिजे.
आता माणसांना आपण म्हणूया की प्राण्यांसारखं आपल्याला त्यांना फोर्स किंवा प्राण्यांसारखं माणसाने वागायला नाही पाहिजे. बट देअर इज नो अल्टरनेटिव्ह ऑफ व्हॉलेंटरी फॅमिली प्लॅनिंग विदाउट इंट्रोड्युसिंग अन एलिमेंट ऑफ coercion. The choice is really between control of population and the perpetuation of poverty. आता आपण असं म्हटलेलं आहे की व्हॉलंटरी म्हणजे फ्री विल, स्वच्छेने आपण म्हणूया प्लॅनिंग किंवा फॅमिली कुटुंब नियोजन जे आहे ते हे केलं पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं, ज्यावेळेस कोअर्शन म्हणजे फोर्स, जसं कायदा करप्ट केला जाऊ शकतो किंवा जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर नोकरीला मिळणार नाही. हे जे कायदे आहेत त्याला कोअर्शन म्हटलेलं आहे. हे जे फोर्सफुली केलं तरच फॅमिली प्लॅनिंग लोक करतील. आणि म्हणून हा जो चॉईस आहे लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा, हा लोकसंख्या नियंत्रणात जर आली तर मोठ्या प्रमाणात पॉवर्टी आपल्याला किंवा गरिबी जी आहे ती कमी करता येईल. म्हणून ती जर लोकसंख्या वाढली तर परपिच्युएशन म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या प्रमाणात जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य हे वाढतच राहणार आहे. द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज एस्टिमेटेड टू बी 920 million today, more than entire population of Africa and South America put together. आत्ताची भारताची जी लोकसंख्या आहे म्हणजे 1994 रोजी किती होती, 920 मिलियन होती, जी आफ्रिका आणि अमेरिका जे कॉन्टिनेंट आहेत त्यांच्या बरोबरीची आहे. सो त्यांच्यापेक्षा जास्त आहे. नो वन फॅमिलियर विथ द कंडिशन इन द वर्ल्ड इन इंडिया वुड डाऊट दॅट द होप ऑफ द पीपल वुड डाय दे हंग्री हटमेंट अनलेस पॉप्युलेशन कंट्रोल इज गिवन टॉप मोस्ट प्रायोरिटी. आणि म्हणून जर आपण लोकसंख्या नियंत्रण हे जर आपण आपली प्रायोरिटी दिली नाही, त्याला प्राधान्य जर दिले नाही तर आपला जो देश आहे तो भुकेला राहील. खूप सारे लोक म्हणून आपण गरीब दारिद्र्यामध्ये राहतील, हटमेट म्हणजे झोपडीतच राहतील असं आपण म्हणूया. सो फॉर द फर्स्ट टाईम इन द ह्युमन हिस्ट्री वी सी ट्रान्झेंटिंग कन्सर्न द सर्वायवल नॉट जस्ट ऑफ द पीपल बट ऑफ द प्लॅनेट. आणि म्हणून ट्रान्झेंटिंग कन्सर्न म्हणजे काय, अ कन्सर्न दॅट existed for a long time has passed down from one generation to another generation. काळजी कोणती आहे, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. म्हणून कोणती काळजी आहे, तर आपल्या ग्रहाचं आपण काय केलं पाहिजे, त्याला संरक्षण केलं पाहिजे. सो वी हॅव बिगन टू टेक होलिस्टिक व्ह्यू ऑफ द व्हेरी बेसिस ऑफ आवर एक्झिस्टन्स. आणि म्हणून आपल्याला एक कंप्लीट व्ह्यू आपण आपल्या समाजाचा किंवा आपल्या अस्तित्वाचा, मानवाच्या अस्तित्वाचा हा केला पाहिजे. द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम डज नॉट नेसेसरीली सिग्नल ऑर डिमायसेस. आणि म्हणून हा पर्यावरणाचा जो प्रॉब्लेम आहे, तो जो प्रॉब्लेम आहे हा कसा नाही आहे, हा आपल्या मृत्यूचा आपण म्हणूया की सिग्नल नाही आहे, परंतु इट इज आर पासपोर्ट फॉर द फ्युचर. परंतु हे आपण म्हणूया पुढच्या पिढीसाठी आपण त्यांना ही जी साधन संपत्ती आहे ती पुढच्या पिढीसाठी राखून ठेवणार आहोत. द इमर्जिंग न्यू वर्ल्ड विजन हॅज अशर्ड इन द इरा ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि म्हणून हे जे काही नवीन जे जग उदयास येत आहे त्याचा एक दृष्टिकोन आहे, एक व्हिजन आहे, त्याचं त्याने स्वागत केलं पाहिजे की प्रत्येकाची एक काहीतरी जबाबदारी आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणात आली पाहिजे. सो इट इज होलिस्टिक व्ह्यू अँड इकोलॉजिकल व्ह्यू, seeing the world as an integrated whole rather than disassociated collection of part. आणि म्हणून सगळ्यांनी या पर्यावरणाची रक्षणा करण्याकरता या जगाने पूर्णपणे हे एकत्रितरित्या काम केलं पाहिजे की जसं काही व्यक्तिगतरित्या किंवा वेगवेगळं होऊन हे काम करण्यापेक्षा एकत्रित येऊन कंबाईंड वे हे काम हे करणं गरजेचं आहे. सो इंडस्ट्री हॅज अ मोस्ट क्रुशियल रोल टू प्ले इन दिस न्यू एरा ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्याचबरोबर इंडस्ट्री म्हणजे कंपनीचाही रोल तितकाच महत्त्वाचा आहे या जबाबदारीमध्ये. व्हॉट अ ट्रान्सफॉर्मेशन वूड बी इफेक्टेड इफ मोर बिझनेसमॅन शेअर्ड द व्ह्यू ऑफ द चेअरमॅन ऑफ डू पॉन्ट, मिस्टर एडगर एस उलार्ड, who 5 years ago declared himself to be the company's chief environmental officer. आता आपण म्हणूया की काय हा बदल होणार आहे. जर कंपनीने सांगितलं तर एक बिझनेसमॅन आहे ज्याने आपला व्ह्यू सादर केलेला आहे आणि ज्या कंपनीचं नाव आहे डू पॉन्ट ह्या कंपनीचं नाव आहे आणि त्याचे जे चेअरमन आहेत ते एडगर उलार्ड हे आहेत. आणि जे 5 वर्षामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, जे कंपनीचे चीफ एन्व्हायरमेंटल ऑफिसर CEO हे होते, ते म्हणत आहेत, काय म्हणत आहेत हे चीफ एन्व्हायरमेंटल ऑफिसर कोणत्या कंपनीचे, डू पॉन्ट, त्याचे अध्यक्ष आहेत. आणि ते म्हणत आहेत
He said, our continued existence as a leading manufacturer required that we excel in environmental परफॉर्मन्स. आणि म्हणून असं ते सांगतायत की मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे अस्तित्व आहे ते कधी एक महत्त्वाचा एक कंपनी म्हणून किंवा एक उत्पादकता म्हणून आपण सध्या लिडिंगमध्ये आहोत, किंवा जे आपण म्हणूया प्रसिद्ध खूप आहेत, कंपनी खूप फेमस आहे, जिचं उत्पन्न चांगलं आहे, अशी आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं जे काय आहे संरक्षण हे केलं पाहिजे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता आपला विकास हा केला पाहिजे आणि आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे. सो ऑफ ऑल दॅट स्टेटमेंट मेड बाय मार्गारेट थॅचर during the years of her prime ministership, none has passed so decisively into the current quaint English usage as her felicitous word. आता आणखीन एक स्टेटमेंट आहे, एक वाक्य आहे. कोणाचं आहे ते? मार्गारेट थॅचर्स. हे प्राईम मिनिस्टरशिप आहेत आणि त्यांनी अतिशय डिसिसिव्हली म्हणजे असं अतिशय क्लिअर आणि डेफिनेट अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर पहा काय त्यांचं वाक्य आहे. नो जनरेशन हॅज अ फ्री होल्ड ऑन दिस अर्थ, ऑल वी हॅव इज अ लाईफ टेनन्सी. आणि म्हणून आपण म्हणूया की कोणतीही जी पिढी आहे तिला आपण म्हणूया फ्री होल्ड दिलेला नाही. परमनंट कोणतीच जनरेशन या पृथ्वीवरती नाही आहे. सगळे काय आहेत, एक भाडेकरू आहे. टेनन्सी म्हणजे काय, सगळे या पृथ्वी तलावरती सगळ्या पिढ्या ह्या भाडेकरू आहेत, विथ फुल ऑफ रिपेअरिंग लीज. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तिथे रिपेअर करायचं आहे, दुरुस्ती करायची आहे, कारण ते आपण लीजने घेतलेलं आहे, भाड्याने घेतलेलं आहे पृथ्वी. इन द वर्ड ऑफ मिस्टर लॅस्टर ब्राउन, वी हॅव नॉट इनहेरिटेड दिस अर्थ फ्रॉम आवर फोरफादर, वी हॅव बॉरोड इट फ्रॉम आवर चिल्ड्रन. आणि मिस्टर लेस्टर ब्राउन असं म्हणतात की इनहेरिटेड म्हणजे वारसाने. आपल्याला ही जी पृथ्वी आहे आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली नसून ती आपण कोणाकडून घेतलेली आहे, आपल्या मुलांकडून घेतलेली आहे. म्हणजेच या पृथ्वीचं, या पर्यावरणाचं आपण संरक्षण करायचं आहे आणि त्याचबरोबर पॉप्युलेशनही कंट्रोल करायची आहे. आणि आपण संपूर्ण भूतलाचं संरक्षण कधी होईल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास करायचा आहे, परंतु पर्यावरणाला हानी न करता. आणि म्हणून ही सगळी साधनसंपत्ती आपण पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी राखून ठेवणार आहोत. Thank you very much for watching this video. That's all from my side.